आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। दर्शन रांगेतील भाविकांना साजूक तुपातील शिरा, तांदळाची खिचडी आणि दुपारचे जेवण देण्यात येत आहे। तसेच फॅन, कूलर, विश्रांती कक्ष आणि अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे उन्हात तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून भाविकांची सेवा हेच मंदिर समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे समितीने सांगितले। आज आपण बघत आहात की प्रचंड असा पाऊस पडत आहे। चिखल होऊ नये, वारकरी त्यात भिजू नये म्हणून मंदिर समितीच्या वतीनं आपण वर काही ठिकाणी पत्रे मारलेले आहेत व काही ठिकाणी ताडपत्री मारून वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेतली आहे। कारण चरणदर्शनाचा काळ 8 ते 9 तासाचा आहे व मुखदर्शनाचा काळ किमान 2 ते 3 तासाचा आहे। पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीनं जास्तीत जास्त काळजी घेतलेली आहे व सर्व व्यवस्था मंदिर समितीनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात पिण्याचे पाणी असेल, खिचडी वाटप असेल, विश्रांती कक्ष असेल, ICU ची व्यवस्था असेल, सर्व अतिशय तत्परतेने केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पंढरपूर।